स्वामी समर्थांच्या लोककल्याणाची एक कथा। ही गोष्ट त्या काळातील आहे जेव्हा श्री स्वामी समर्थ अक्कलकोट या गावी महाराष्ट्र वास्तव्यास होते। स्वामीचे तेज आणि चमत्कार सर्वदूर पसरले होते आणि अनेक भक्त त्यांच्या दर्शनासाठी येत असत। भीतीमुक्त करणारा आशीर्वाद। अक्कलकोटमध्ये विष्णुपंत नावाचा एक धर्मप्रायण पण अत्यंत गरीब ब्राह्मण राहत होता। विष्णुपंत हे स्वामीचे निष्ठावान भक्त होते। त्यांची आर्थिक स्थिती इतकी बिकट होती की त्यांना आपल्या कुटुंबाचे पोट भरणेही कठीण झाले होते। एका रात्री विष्णुपंत आपल्या झोपडीत झोपले असताना त्यांना स्वप्नात एक भीषण सर्प दिसला। तो सर्प त्यांना डंख मारण्यासाठी जवळ येत होता। घाबरून विष्णुपंत ओरडले आणि जागे झाले। दुसऱ्या रात्रीही त्यांना तेच भयानक स्वप्न पडले। हे स्वप्न त्यांना इतके त्रास देऊ लागले की त्यांना दिवसभर भीती वाटायची। भीती आणि दारिद्र्य यामुळे त्रस्त होऊन विष्णुपंत थेट स्वामी समर्थांच्या मठात गेले। स्वामी एका वडाच्या झाडाखाली बसलेले होते। विष्णुपंतांनी स्वामीच्या चरणांवर लोटांगण घातले आणि रडत रडत आपली व्यथा सांगितली। महाराज, मी दररोज रात्री एका भयानक सापाचे स्वप्न पाहतो। मला तो चावतोय असे वाटते। मला जगण्याची भीती वाटू लागली आहे। कृपा करून मला या संकटातून आणि माझ्या दारिद्र्यातून मुक्त करा। स्वामींनी शांतपणे विष्णुपंतांकडे पाहिले आणि त्यांच्या नेहमीच्या खास शैलीत हसून म्हणाले, "जय, घाबरू नकोस। आता तो तुला काही करणार नाही। तुझ्या घरात जी जुनी कवडी आहे ना, ती घेऊन जा आणि शांतपणे जीवन जग." विष्णुपंतांना स्वामीचे बोलणे पूर्णपणे समजले नाही, पण स्वामीचा आशीर्वाद मिळाल्यावर त्यांची भीती कमी झाली। ते घरी परतले। घरी गेल्यावर त्यांनी जुनी कवडी याचा अर्थ काय हे शोधण्यास सुरुवात केली। घरात पाहणी करताना त्यांना आले की देवघराजवळ एका कोपऱ्यात एक जुनी मातीची कवडी हंडी पडलेली आहे। विष्णुपंतांनी उत्सुकतेपोटी ती कवडी उचलली आणि उघडून पाहिली। ती पाहून त्यांना मोठा धक्का बसला। त्या मातीच्या कवडीत सोन्याच्या मोहरा भरलेल्या होत्या। स्वामींनी सांगितलेला सर्प म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून ते गुप्तधन होते, जे त्यांच्या